मित्रांनो, माझं नाव विद्या आहे. मी आज एक 40 वर्षाची घरकाम करणारी हाऊसवाईफ आहे. मी आज तुम्हाला 30व्या वयातील माझी एक गोष्ट सांगणार आहे. ठोकून घ्यायची खरी मजा काय असते हे मला त्या गोष्टीमुळे समजले. माझे लग्न मनोज सोबत झाले होते. माझा नवरा तसा चांगला नव्हता, पण थोडा ठिसक्या स्वभावाचा होता आणि अतिशय कंजूस असा होता. तो बघीर तेव्हा पैसे पैसे करायचा. धंद्याशिवाय त्याला दुसरे काही दिसत नसे. सकाळी लवकर कामाला गेला की केव्हा तरी रात्री अपरात्री तो परत येत असे. मग आमच्या जमेत तसे झोपण्याचा विषय होत नसे. म्हणजे एकूणच काय तर फार काही चांगले संबंध नव्हते आमच्यात. मी कॉलेजला होते तेव्हा माझा नवरा होईल त्याच्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या. मला खाली झोपण्यात खूप रस होता. त्यामुळे मला नेहमी असे वाटायचे की माझा नवरा एकदम देखणा आणि करण्यात पारंगत असा असावा. पण देवाच्या मनात कदाचित हे नसावे, कारण घरातल्याने माझी पसंत न विचारताच माझे लग्न लावून दिले. घरच्यांची देखील चूक नव्हती. वयात आलेली मुलगी होती मी. दिसायला अतिशय देखणी, गोरी, उंच, गरगरीत छाती. कोणत्याही क्षणी ठाणे पकडून बाहेर येतील की काय असे वाटण्यात इतपत पुढे येऊन थांबलेली. घराकडे बघणारे येणारे जाणारे लोक यामुळे घरच्यांना माझी काळजी होती. त्यातच एक स्थळ घडून आले आणि त्यांच्या घरचे चांगले आहे हे बघून माझे लग्न लावून देण्यात आले. मी अजूनही स्वतःला चांगले ठेवले होते. रोज नीटनेटके राहायची. तरी माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल आकर्षण अजिबात वाटायचे नाही. त्याच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. दिवसभर माल भरून बाहेर पाठवणे, हिशोब करणे यातच त्याचा वेळ जात असे. त्याच्याकडे खूप हमाल लोक होते. त्याला माझ्यासाठी टाइमच असा नव्हता आणि टाइम भेटला तरी तो आपल्या कामात बिझी असे. दसऱ्याचा दिवस आले की पूर्ण घर साफ करायला लागायचे. दसऱ्याचे दिवस जवळ येत होते. मला घर साफ करायचे होते. म्हणून मी त्याला विचारले की मला मदत करशील का? तर मला म्हणाला, मी कशाला? मी एक हमाल पाठवून देतो ना तुला. जे काही साफ करून घ्यायचे आहे ते घे त्याच्याकडून. मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी किरण घरी आला. किरणला मी पहिल्यांदाच बघत होते. उंच पुरा, काळा सावळा, अतिशय कणखर, करारी नजर आणि पिळदार स्नायू असा तो हमाल बघून माझ्या मनात चिलबिल चालू झाली. हा इतका देखणा हमाल असेल तर मी तर रोजच दुकानात जाऊन बसेल. तेच विचार माझ्या मनात आले. बोला विद्या वहिनी, काय मदत करू असे त्याने मला विचारताच मी एकदम चक्क झाली. मी त्याला कदाचित बऱ्याच गोष्टी साफ करून देण्यास सांगितले. हमाल लोकांना ठराविक पेहराव त्याने घातला होता. वर बनियान आणि खाली मोठी छोटी पॅन्ट. काम करताना त्याच्या शरीराची होणारी हालचाल मी टक लावून बघत होते. एक सारखे तो काम करत होता, पण इतके काम करून देखील तो अजिबात थकलेला दिसत नव्हता. त्याच्या अंगाच्या घामाला धारा बाहेर येत होत्या. त्यामुळे त्याचे शरीर जास्तच पेदार असे दिसत होते. थोड्या वेळाने मी त्याला म्हणाले, किरण, एक काम कर, ते वर लॅपटॉपवर फोटोचे बंडल ठेवलेले आहेत ना, ते काढून देशील का? खूप जड आहेत बघ. त्याने लगेच शेजारी असलेली खुर्ची घेतली आणि तो त्यावर चढला. त्याला मदत करण्यासाठी म्हणून मी त्याचं शेजारी खालून जाऊन उभी राहिले. त्याला बॉक्स नीट हातात सापडत नव्हते. त्यामुळे तो थोडा पाय वर करून उभे राहून बघत होता. त्याच वेळी माझी नजर वर त्याच्या पॅन्टमध्ये गेली. ते माझ्या नजरेला भिनले. ते केवळ असंभव होते. किरणने त्या छोट्या पॅन्टच्या आत काहीच घातले नव्हते. त्याचा सोटा तसाच मोकळा दिसत होता. त्याचे ते प्रचंड मोठे बघून माझ्या तोंडाला फेस सुटायची वेळ आली. इतका मोठा! अरे बापरे! मी चकितच झाले. मला तेव्हा समजले. मी काहीच न बोलता तसेच त्याच्याकडे बघून माझ्या नजरेने खास भागू लागले. मी त्याच्या हातातील बॉक्स ना देईल तसे उतरवून घेऊ लागले. त्याच्या राखट हातांचा स्पर्श माझ्या मऊ मऊ हातांना होताच मी घायाळ झाले. त्याचे काम झाल्यावर मी त्याला चहा करून दिला आणि विचारले, काय रे किरण,
तुला थकवा जाणवत नाही का इतके काम करून? त्यावर तो हसला आणि म्हणाला, वहिनी, हे हमालाचे शरीर आहे, असे थकायचे नाही. मी त्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलवले. त्या रात्री मी त्याच्या सोट्याच्या स्वप्नातच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला. मी पुन्हा त्याच्याकडून काही वस्तू साफ करून घेतल्या आणि पुन्हा त्याला मुद्दाम स्टूलवर चढवून वरच्या वस्तू काढायला सांगितले. आज पण पुन्हा तेच. आज मात्र मी थोडे धाडस करायचे ठरवलेच. त्याच्याकडून वस्तू खाली घेताना मी मुद्दाम त्याच्या पायाला स्पर्श करू लागले. तो काही बोलला नाही. ते बघून मी अजून थोडे धाडस करायचे ठरवले. मी त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. काय रे किरण, तुझे लग्न झाले की नाही? नाही अजून वहिनी, तो म्हणाला. अरे मग का थांबला आहेस आणि हे काय घेऊन फिरत आहेस इतके मोठे? मी म्हणाले, काय घेऊन फिरत आहे वहिनी? तो मला म्हणताच मी त्याचा हात घेतला आणि सरळ त्याच्या सोट्याचा स्पर्श केला. अहो वहिनी, काय काय करत आहात तुम्ही? हे तर माझे आहे, हे सगळ्यांनाच राहत असते, तो म्हणाला. मी मुद्दाम आश्चर्य व्यक्त करत म्हणाले, काय सांगतोस काय? मला नाही पटत. इतके मोठे कोणाचे असू शकतच नाही. खोटे नको बोलू. मी खोटे नाही बोलत वहिनी, असे त्याने म्हणताच मी म्हणाले, मला बघितल्याशिवाय नाही पटायचे. असे म्हणून मी पुन्हा एकदा त्याच्या पॅन्टमध्ये हात घातला आणि त्याचा सोटा पकडला. माझ्या हाताच्या स्पर्शाने तो थोडा अधिक कडक झाला. मी त्याला खाली उतरवले आणि म्हणाले, दाखव बघू. त्याने पटकन त्याची पॅन्ट काढली. मग मला त्याच्या काळ्याभोर सोट्याचे दर्शन झाले. ते भले मोठे मी लगेच माझ्या हातात घेतले आणि फिरून हलवू लागले. तो पण मग गरम कडक झाला. मी लगेच खाली बसले आणि मग माझ्या तोंडात कचकन घेतला. माझ्या नवऱ्याचा आदर छोटा बघून मला कधी त्याची सवय झाली होती. हा भला मोठा सोटा तोंडात घेताना माझी चांगलीच दमछाक होत होती. तरी मी कसे बसे करत तो जमेल तितका आत कोंबला आणि मी अगदी मन लावून त्याला खाऊ लागले. माझ्या खाण्याने ते काळे इतके मोठे झाले की ते बघून माझे पुढे काय होणार याची कल्पना मला आली होती. तरी मी त्यासाठी तयार होते. मनसोक्त चाकून झाल्यावर मी उठले. त्याने माझे सगळे कपडे सोडले आणि मला पूर्ण मोकळे झाले. त्याला बाकी काय करायचे वगैरे काही माहीत असेल असे मला वाटले नाही. त्याने सरळ मला जमिनीवर झोपवले आणि माझे पाय फाकवले. इतकी सुंदर आणि गुलाबी फट आजवर केवळ चित्रपटात पाहिली होती वहिनी, तो म्हणाला आणि त्याने स्वतःला माझ्यावर झोकून दिले. त्याची जीभ माझ्या फटीवर वर खाली आणि आडवी तिडवी फिरत होती. माझ्या फटीला दाना दाना त्याने जिभेने असा काही चुचकारा केला की माझी फट खूप जोरात धारा सोडू लागली. खूप वेळ त्याने माझ्या फटीला खाल्ल्यावर त्याने त्याचे भले मोठे माझ्या तोंडात कोंबले. ते आत जात असताना माझ्या फटीच्या पाकड्या फाड 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 करत होत्या. नवीन बाई करताना तिला जसे वाटत असते ना, तेव्हा मला अगदी तसे वाटत होते. त्याचा आकार इतका मोठा होता की आत बाहेर होताना होणाऱ्या घर्षणाने माझी फट वेगाने ओलसर बाहेर फेकत होती. इतक्या ओलसर फट मी देखील कधीच आजवर अनुभव केला नव्हता. याचाच अर्थ होता की किरणने माझ्या हृदयात हात घातला होता. मला जे हवे ते मिळणार होते. तो काळा रांगडा उडून घेत असताना माझ्या अंगाची लाही लाही होत होती. तो खरंच जमत नव्हता आणि मला जसे पाहिजे होते अगदी तसे तो मला करत होता. खूप वेळ त्याने एकसारखे मला केल्यावर त्याचा सोटा बाहेर काढला आणि मी पुन्हा एकदा त्याला खाऊ लागले. चाखायला चालू करते ना करते तोच त्यातून नळाचे पाण्याचा फवारा बाहेर काढला आणि माझे तोंड पूर्ण पाणी पाणी झाले. मी त्याचा अजून आईस्क्रीम खातच होते. मी आत थकल्यासारखे झाले होते.
होते. माझे मन भरून आले होते. अशा प्रकारे किरणने माझ्या फटीच्या ठिपक्या उडवून आज मला शांत केले. त्या दिवसापासून मी आठवड्यातून किमान 3 वेळा काही ना काही काम काढून त्याला घरी बोलावू लागले होते आणि माझी मनसोक्तपणे इच्छा भागू लागली. त्यालाही त्याच्या मालकाची बायको फुकट मध्ये ठोकायला मिळत असल्याने त्याच्या कामावरच्या सुट्ट्या देखील बंद झाल्या होत्या. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. मी तुमची लाडकी. धन्यवाद मित्रांनो.